हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रे आणि आज या व्हिडिओत तुमच्यासाठी घेऊन आली आहे प्रॉब्लेम सेट नंबर 2. तर या व्हिडिओमध्ये आपण नंबर्स कसे रीड करता, 5 डिजिट पर्यंतचे नंबर्स आपण आधी शिकलोय, तर त्याचा जस्ट रिकॉल म्हणून तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. तर फर्स्ट क्वेश्चन प्रॉब्लेम सेटचा काय दिलाय तुम्हाला, using the digits 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, write 10 each of 2, 3, 4, 5 digit numbers, read the numbers. म्हणजे आपल्याला 2 डिजिट नंबर्स, 3 डिजिट नंबर्स, 4 डिजिट नंबर्स तयार करायचे. पण किती? 10 each, म्हणजे प्रत्येकी आपल्याला 10 नंबर तयार करायचे. म्हणजे 2 डिजिटचे 10, 3 डिजिटचे 10. ठीक आहे. अँड रीड द नंबर्स. जेव्हाही तुम्हाला एक्झाम मध्ये अशी सूचना दिलेली असेल, रीड द नंबर्स म्हणजे वाचा, मग तुम्ही एक्झाम मध्ये वाचणार का? नाही. तर आपल्याला वर्ड मध्ये त्याचं पूर्ण स्पेलिंग लिहायचं आहे. ठीक आहे. मग फर्स्ट 2 डिजिट नंबर्स आपण पाहूया. तर 2 डिजिट्स नंबर इथे 10 नंबर्स दिलेले आहेत. फर्स्ट नंबर काय वाचा? 19. सेकंड 36. बघा, लिहिताना स्पेलिंग करेक्ट लिहायचं आहे. थर्ड नंबर 54. फोर्थ नंबर 61. फिफ्थ नंबर 45. नंतरचा 70. नेक्स्ट 84. नेक्स्ट 10. नेक्स्ट 28. नेक्स्ट 98. आता काही स्टुडंट इथे शॉर्टकट घेतात की 10, 20, 30 असे 2 डिजिट नंबर्स लिहून घेतात, पण तसं करायचं नाही. हे तुमच्याच प्रॅक्टिससाठी आहे की नाही, रॅन्डम मधले नंबर्स घ्यायचे आहेत. नेक्स्ट आपण 3 डिजिट नंबर्स पाहणार आहोत. 3 डिजिट नंबर फर्स्ट वाचा 140. नेक्स्ट 526. नेक्स्ट 780. नेक्स्ट 359. नेक्स्ट 700. नेक्स्ट 901. 335. नेक्स्ट 388. नेक्स्ट 532. नेक्स्ट 912. ठीक आहे. तर हे होते 3 डिजिट नंबर, ज्याच्यामध्ये ही असते युनिट प्लेस, 10 प्लेस आणि 100 प्लेस. नेक्स्ट आपण 4 डिजिट नंबर्स पाहणार आहोत. 4 डिजिट नंबर्स बघा. फर्स्ट नंबर वाचा बरं. 1200. सेकंड 5682. नेक्स्ट 9658. नेक्स्ट 4825. 6526. नेक्स्ट नंबर बघा. 6 नंबर रीड करा. 7388. नेक्स्ट 5359. 3780. 2532. 1901. हे होते 4 डिजिट नंबर्स. ठीक आहे. तर याच्यामध्ये युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस आणि 1000 प्लेस आपण कव्हर करतो. आता 5 डिजिट नंबर्स आपल्याला 10 लिहायचे आहेत. तर यामध्ये काय असतं, युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस आणि 10,000 प्लेस, ह्या सगळ्या मिळून तयार होतो आपला 5 डिजिट नंबर. ठीक आहे. मग याला रीड कसं करणार? फर्स्ट नंबर रीड करा. 16526. नेक्स्ट 25682. नेक्स्ट 69658. नेक्स्ट 94825. नेक्स्ट 66526. नेक्स्ट 6 नंबर 35388. 96359. नेक्स्ट 43780. नेक्स्ट 85532. लास्ट नंबर 54901. बघा, आपल्याला 5 डिजिट पर्यंतच सांगितलेले होते. तर हे झाले आपले
2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट अँड 5 डिजिटचे 10 नंबर्स. तुम्ही नोटबुकमध्ये व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघा. आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, ज्या चार्टमध्ये फर्स्ट कॉलममध्ये आपल्याला दिले देवनागरी नंबर्स. म्हणजे देवनागरी न्यूमरल्स कसे असतात, तर आपण जे मराठीतले आकडे लिहितो त्याला म्हणतात देवनागरी न्यूमरल्स. सेकंड मध्ये आपल्याला दिले इंटरनॅशनल न्यूमरल्स, म्हणजे जे तुम्ही इंग्लिशमध्ये आकडे लिहितात त्यांना आपण म्हणतो इंटरनॅशनल न्यूमरल्स. आणि लास्ट मध्ये आपल्याला वर्ड मध्ये लिहायचे आहेत, त्याचे स्पेलिंग्स लिहायचे. मग जे जागा ब्लँक्स आहेत ते आपल्याला फिल करायचे. तर फर्स्ट त्यांनी आपल्याला एक्झाम्पल म्हणून दिलेला आहे 2359, ज्याला आपण मराठीत 2359 असं म्हणतो. ठीक आहे, तर त्याचा आपल्याला वर्ड मध्ये दिलाय आणि त्याचं स्पेलिंग दिलेलं आहे. सॅम्पल म्हणून फर्स्ट दिलंय, तर सेकंड ब्लँक स्पेस मध्ये इथे काय येणार सांगा बरं. 32,756. बरोबर, आणि त्याचं आपल्याला स्पेलिंगही लिहायचंय. तर आन्सर ह्या पद्धतीने येईल 32,756 आणि इथे स्पेलिंग लिहिणार 32,756. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय येणार आन्सर. आता इथे 67,859 हे इंटरनॅशनल न्यूमरल मध्ये दिले, तर मराठीत आपण अशा पद्धतीने लिहायचं आहे आणि त्याचं स्पेलिंग येणार सांगा बरं. 67,859. बरोबर. नेक्स्ट बघा काय येणार. 1034 दिलेला आहे, तर त्याचं आपल्याला वर्ड मध्ये लिहायचं आहे आणि इंटरनॅशनल न्यूमरल लिहायचं. वर्ड मध्ये काय येईल 1034. व्हेरी गुड. लास्ट मध्ये आपल्याला स्पेलिंग दिलेला आहे. ठीक आहे, स्पेलिंग दिलंय, त्याच्यावरनं आपल्याला नंबर्स बनवायचे दोन्ही देवनागरी आणि इंटरनॅशनल. तर ते काय आले 27,895 आणि इकडे येणार 27,895. आय होप तुम्हाला सेकंड क्वेश्चनही व्यवस्थित समजला. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलेला आहे. ॲज पर अ पार्ट ऑफ द अवॉर्ड प्लास्टिक प्रोजेक्ट, जिल्हा परिषद स्कूल मेड and provided paper bags to provision stores and green stores. Read the taluka wise numbers of the bags and write the numbers in words. बघा आपल्याला माहिती आहे की प्लास्टिकमुळे किती पोल्युशन होत आहे. त्यामुळे काही जिल्हा परिषदच्या स्कूल्सने एकत्र येऊन पेपर बॅग्स बनवलाय. मी पण तुम्हाला सजेस्ट करेल की जास्तीत जास्त पेपर बॅग्स यूज करत जा किंवा कापडी पिशवी. काही घ्यायला जात असाल बाहेर तर कायम कापडी पिशवी सोबत कॅरी करा, जेणेकरून जेव्हा भाजीवाले किंवा फळवाले आपल्याला भाज्या देतात, फळं देतात, त्यावेळेला त्या पिशव्या घरी न आणता तुम्ही एखादी कापडी पिशवी कॅरी करा आणि त्यात त्या भाज्या विकत घ्या, जेणेकरून तुमचा खारीचा वाटा प्लास्टिक पोल्युशनला मदत करेल. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलंय, काही जिल्हा परिषद स्कूलने पेपर बॅग्स बनवल्यात. मग कोणी कोणी किती बॅग्स बनवल्या आहेत त्याचे नंबर्स आपल्याला दिलेत आणि ते फक्त आपल्याला वर्ड मध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे, तर ते वर्ड मध्ये लिहायचे आहेत. आन्सर मध्ये आपण काय लिहिणार, पहिले गावाचं नाव लिहिणार, नंबर लिहिणार आणि त्याला वर्ड मध्ये लिहिणार आहोत. ठीक आहे, तर फर्स्ट काय दिलंय सांगा. कोपरगाव 12,740. शेगाव 28,095. कर्जत 31,608. संगमनेर 10,972. ठीक आहे, समजले तुम्हाला कशा पद्धतीने वर्ड मध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलाय. हाऊ मेनी रुपीज डू दे मेक. त्यांनी किती रुपये तयार केले, म्हणजे त्यांच्याकडे एक्झॅक्टली किती रुपये आहेत हे विचारले. मग वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दिलेत. फर्स्ट काय दिलंय, फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आपण पहिले बघूया. 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज. 20 नोटा आहेत 1000 रुपयाच्या, म्हणजे आपण त्याला कसं लिहिणार, 20 मल्टिप्लाय बाय 1000. ठीक आहे, म्हणजे काय येणार, किती रुपये येणार 20,000. 20,000. बरोबर. नंतर 5 नोट्स ऑफ 100 रुपीज. 5 नोटा आहे कशाच्या, 100 रुपीजच्या. मग आपण काय येणार ते सांगा. 500. मल्टिप्लिकेशन 5
100. बघा आता ते हाऊ मेनी दे मेक एकत्र किती विचारले तर आपल्याला नंतर ऍडिशन करायची आहे, म्हणून मल्टिप्लिकेशनचा आन्सर लिहितानाच आपण काय करणार, युनिट प्लेस, 10 प्लेस आणि 100 प्लेस अशा पद्धतीने लिहिणार. ठीक आहे. मग पुढे काय दिलंय, 14 नोट्स ऑफ 10 रुपीज. ठीक आहे. 14 नोट्स किती 10 रुपीजच्या आहेत, तर किती रुपये होणार ते 140 रुपीज. ठीक आहे. आता यांना आपण काय करणार, ऍड करणार. 0 + 0 + 0 इज 0. 0 + 0 + 4 इज 5 + 1 इज 6. 0 ॲज इट इज अँड 2 ॲज इट इज. म्हणजे फर्स्टचा आन्सर काय येणार, therefore they make 20,640 रुपीज. बरोबर. काय आलंय तुम्हाला फर्स्ट. तर आता आपण सेकंड बघूया. आपल्याला तिथे सेकंड क्वेश्चन दिलाय ना, मग सेकंड क्वेश्चन कसा करणार सांगा बरं. 15 नोट्स ऑफ 1000 रुपीज, सेम तसंच आहे. 15 नोट्स कितीच्या, 1000 रुपीजच्या. मग आपण 1000 ने 15 ला मल्टिप्लाय केल्यावर आन्सर काय येणार, 15,000. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, 12 नोट्स ऑफ 100 रुपीज, 12 नोटा 100 रुपयाच्या. मग काय करणार, 12 मल्टिप्लाय बाय 100. बरोबर. काय येईल त्याचा आन्सर, 1200. नेक्स्ट बघा काय आहे, 8 मल्टिप्लाय बाय 8 नोट्स ऑफ काय 10 रुपीज. 8 मल्टिप्लाय बाय 10 इज 80. बरोबर. 5 कॉइन्स ऑफ 1 रुपीज. आता कॉइन्स असू द्या या नोट्स असू द्या, आपण काय करणार इथे मल्टिप्लिकेशन. 5 मल्टिप्लाय बाय 1 काय येणार आन्सर, 5. आता यांची आपण करणार ऍडिशन. का, कारण त्यांनी विचारलंय हाऊ मेनी मनी दे मेक, एकत्र किती बनवले ते सांगायचंय म्हणून. 0 + 5 5 8 2 5 + 1 6 and 1 as it is. ठीक आहे. मग तुम्ही सेकंडचा आन्सर लिहिणार, therefore they make 16,285 रुपीज. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलेला आहे, राईट द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर्स. बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर आपल्याला तयार करायचा आहे. दॅट कॅन बी मेड युजिंग द डिजिट्स. पण तो बनवायचा कसा आहे, हे डिजिट यूज करून. 45037 ओनली वन्स. म्हणजे आपल्याला डिजिट रिपीट करायचं नाहीये आणि बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा आहे. बघा डिजिट काय दिले आपल्याला, 45037. आता यांच्यामध्ये आपल्याला 5 डिजिट बनवताना, आता बघा स्मॉलेस्ट बनवताना सगळ्यात पहिले आपण 0 घेणार का, नाही. का, कारण 0 जर आपण फर्स्ट प्लेस घेतला तर त्याची व्हॅल्यू येत नाही. जसं की मी समजा 03 रुपीज दिले, म्हणजे हा 10th नंबर धरला जाईल का, नाही. 3च रुपये दिले असंच म्हटलं जाईल ना. त्याप्रमाणे आपल्याला फर्स्ट नंबरला स्मॉलेस्ट नंबर लिहिताना 0 घ्यायचा नाही. जर आपल्याला 5 डिजिट, समजा आपण इथे 0 घेतला मग इतर नंबर घेतले तर तो 4 डिजिट नंबर बनेल. आता 03 हा काय होता, 1 डिजिटच नंबर धरला जाईल. जरी 0 लिहिलेला आहे पण 0 ला व्हॅल्यू आहे का पहिले लिहिल्यावर, नाही. त्यामुळे आपण 0 पहिले लिहिणार नाही. स्मॉलेस्ट नंबर लिहिताना सगळ्यात पहिले आपण काय करणार, सगळ्यात पहिले 0 सोडून जो छोटा नंबर आहे तो पहिले घेणार. तुम्हाला इथे कुठलेही नंबर येऊ द्या, सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं, 0 सोडून जो सगळ्यात छोटा नंबर आहे कोणता आहे तो 3 ला पहिले घेणार, मग 0 घेणार. सेकंड प्लेसला जेव्हा अशा डिजिट्स मध्ये असं दिलेलं असेल त्यावेळेला सगळ्यात पहिलं काम काय करायचंय तुम्हाला, सेकंड प्लेसला 0 घेऊन घ्यायचंय. त्यानंतर 3 नंतर मोठा असलेला नंबर कोणता आहे, 4 नंतर 5 नंतर 7. म्हणजे स्मॉलेस्ट नंबर काय तयार झाला या डिजिट्सचा यूज करून, 30,457. व्हेरी गुड. आता आपल्याला बिगेस्ट नंबर लिहायचा आहे. बिगेस्ट नंबर आपल्याला दिलेल्या नंबरचा यूज करून बिगेस्ट नंबर लिहिताना आपण सगळ्यात मोठा आकडा कोणता आहे, 4
7. बघा काही जण काय करतात घाईघाईमध्ये बिगेस्ट नंबर लिहिताना याला उलट लिहून घेतात, पण इथे आपण झिरोची जागा बदलली आहे, त्यामुळे बिगेस्ट लिहिताना 0 लास्टलाच आला पाहिजे. 7 नंतर काय येणार, 5. नंतर 3 आणि मग 0. व्हेरी गुड. तर हा तयार झाला आपला बिगेस्ट नंबर या डिजिट्सचा यूज करून. काय तयार झाला तो, 75,430. व्हेरी गुड. ठीक आहे, समजलंय तुम्हाला हा क्वेश्चन. नेक्स्ट 6th क्वेश्चन आपल्याला काय दिलंय बघा. आता इथे आपल्याला काही गावांच्या पॉप्युलेशनची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे, कुठल्या गावात किती पॉप्युलेशन आहे हे दिलेलं आहे आणि त्यावरनं काही 3 प्रश्न आपल्याला विचारले. फर्स्ट क्वेश्चन काय विचारलाय, विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. कुठल्या जागेवर सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आहे, म्हणजे लोकसंख्या कशात जास्त आहे. सेकंड सब क्वेश्चन विचारलाय, व्हॉट इज इट पॉप्युलेशन. मग ज्याच्यात जास्त आहे ती जागा सांगायची आणि किती पॉप्युलेशन आहे ते सांगायचे. आता बघा जे गावं दिलेले आहेत त्यावरनं बिगेस्ट ग्रेटेस्ट पॉप्युलेशन काढताना सगळ्यात पहिले आपण नंबर कम्पेअर करताना पहिली गोष्ट काय करतो की किती डिजिट नंबर आहेत. पॉप्युलेशन सगळी तुम्ही पाहू शकतात 5 डिजिट नंबर आहे, म्हणजे आपल्याला फर्स्ट 2 डिजिट कम्पेअर करायचे. तर फर्स्ट 2 डिजिट कम्पेअर करताना तुम्ही बघू शकतात की सगळ्यात जास्त कुठे आहे 91 आणि इकडे आहे 92. मग वाशी काय झाला सगळ्यात जास्त पॉप्युलेशन असलेला प्लेस. तर मग फर्स्टचा आन्सर तुम्ही लिहिणार, वाशी हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन विच इज 92,173. हे झालं तुमचं फर्स्ट आन्सर. सेकंड क्वेश्चन बघा, विच प्लेस मोरवाडा और मोरेगाव हॅज ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. हे जे 2 दिलेले आहे, एक आहे मोरवाडा आणि दुसरा आहे मोरेगाव, यांच्यामध्ये ग्रेटेस्ट विचारलेलं काय आहे, ग्रेटेस्ट जास्त पॉप्युलेशन कोणामध्ये आहे. तर हे आहे 87, ते आहे 85. फर्स्ट 2 डिजिट काय आहे 87 आणि 85. मग कशामध्ये जास्त पॉप्युलेशन आहे, मोरेगाव. मग आपण उत्तर लिहिणार, मोरेगाव हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. हे झालं सेकंड क्वेश्चनचा आन्सर. थर्ड क्वेश्चन आपल्याला काय विचारलाय, विच प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन, हाऊ मच इज इट. म्हणजे सगळ्यात कमी पॉप्युलेशन स्मॉलेस्ट विचारलेलं आहे, कमी पॉप्युलेशन कुठल्या गावाचं आहे आणि सब क्वेश्चन विचारला हाऊ मच. आता तुम्ही फक्त गावाचं नाव लिहिणार आणि किती आहे हे लिहिणार नाही तर तुमचे अर्धे मार्क कापले जातील. त्यामुळे कधीही एक्झामला प्रश्न काय विचारला आहे ते व्यवस्थित बघत चला. तर फर्स्ट आपण बघणार की सगळ्यात कमी पॉप्युलेशन कुठे. आता बघा हे 35 दिसत आहेत आपल्याला, त्यानंतरचा डिजिट आहे 7 आणि 9. मग कोणता छोटा आहे, तर आपण फायनल आन्सर लिहिणार, गगनवाडा हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन विच इज, म्हणजे किती, विच इज 35,777. तर हा होता आपला प्रॉब्लेम सेट नंबर 2. तर अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या अदर्स चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू.